नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपाने धक्का दिलाय। सुधाकर बडगुजर आणि बबन घोलप यांनी भाजपात पक्षप्रवेश केलाय। चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजनांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न झालाय। गिरीश महाजन खऱ्या अर्थाने संकटमोचक आहेत। संकट आलं की ते मार्ग काढतात। पक्षप्रवेशानंतर सुधाकर बडगुजर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। बडगुजर आणि घोलप यांच्या प्रवेशाने भाजप पक्ष मजबूत झालाय। आगामी काळात मुख्यमंत्री फडणवीस अनेक संकल्प पूर्ण करणार असल्याचंही बावनकुळे म्हणाले। नाशिक हा भाजपाचा बालेकिल्ला आहे। पक्ष मोठा करणं हा प्रामाणिकपणा असल्याचं गिरीश महाजनांनी म्हटलंय। तर नाशिक पालिकेसाठी त्यांनी 100 पारचा नारा सुद्धा दिलाय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांबाबत शरद पवारांनी मोठं विधान केलंय। कुणाशी संबंध ठेवा, भाजपाशी संबंध ठेवू नका। सत्तेसाठी भाजप बरोबर जाणाऱ्यांची साथ नको। संधी साधूपणा करणाऱ्यांसोबत आम्ही जाऊ शकत नाही, असं शरद पवार म्हणाले। विधानसभा उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी शरद पवारांच्या विधानावरती सावध प्रतिक्रिया दिली आहे। तर अजित पवार हे विकासासाठी भाजप सोबत गेल्याचं स्पष्ट करत त्यांचं नेतृत्व मान्य करण्याचं इनकमिंग सुरू झालं असून भविष्यात अनेक नेते पक्षात येणार असल्याचं देखील बनसोडे म्हणाले। शरद पवारांच्या आमदारांना सत्तेजवळ जायचंय असा मोठा दावा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलाय। अनेक आमदारांनी याबाबत मन मोकळं केलं असा दावा सुद्धा केलाय। राज ठाकरेंची भूमिका रोज बदलणारी आहे, त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये घेऊन काही फायदा होणार नाही, अशा शब्दात रामदास आठवलेंनी टीका केली आहे। तर लोकसभेत सुद्धा राज ठाकरे आमच्या सोबत होते तेव्हाही काही फायदा झाला नाही, असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावलाय। खासदार संजय राऊतांनी सरकारवरती केलेल्या टीकेला गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय। मागच्या सरकारच्या काळात कोरोना आला होता तेव्हा कोणाची पनौती होती असा सवाल करत गुलाबराव पाटलांनी राऊतांवरती निशाणा साधलाय। राष्ट्रवादी अजित पवार पक्षात काही दिवसांपूर्वी प्रवेश केलेल्या उमेश पाटलांवर जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उपजिल्हाध्यक्षपदी उमेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे। बीडच्या आष्टी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण केलंय। गेल्या 6 महिन्यांपासून थकीत असलेले पैसे तातडीने देण्याची मागणी करण्यात आली आहे। अशोक साळवे असं बेमुदत उपोषण करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे। सांगलीच्या कामगार आयुक्त कार्यालयात बांधकाम कामगारांनी विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केलंय। विविध प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे। दरम्यान मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशाराही दिलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने बंद करून भोंगे उतरवा, मडीचे सरपंच संजय मरकड यांनी ही मागणी केली आहे। त्यांनी या मागणीसाठी गेल्या 2 दिवसांपासून अमरण उपोषण पुकारलंय। सांगलीत धर्मांतराला कंटाळलेल्या ऋतुजा राजगे हिच्या आत्महत्येच्या घटनेनंतर सांगली जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे। त्यामुळे राज्य सरकारने धर्मांतर विरोधी कायदा तातडीने करून तो अंमलात आणावा, अशा मागणीसाठी सांगलीत मूकमशाल मोर्चा काढण्यात आला। बच्चू कडू यांना 3 दिवसांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालाय। बच्चू कडू यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे। पुढील काही दिवस त्यांना डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिलाय। अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र झाल्याने कडूंनी नागपूर कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे। विभागीय सहनिबंधकाच्या निर्णयासंदर्भात 19 जून रोजी सुनावणी होणार आहे। काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन झाल्याचं वक्तव्य भाजप नेते अशोक चव्हाण यांनी केलंय। तर काँग्रेस नात्यागोत्याचा पक्ष असल्याचं म्हणत काँग्रेसवरती जोरदार टीका केली आहे। बीडच्या परळीमध्ये पोलीस प्रशासनाला भाजपाने विविध मागण्यांसाठी निवेदन दिलंय। शहरातील वाहतूक व्यवस्थेसह विविध प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी केली आहे। सिंदखेड राजा इथल्या राजमाता जिजाऊ यांची रथयात्रा पाचाडमध्ये दाखल झाली आहे। ताराराणी ब्रिगेड महिला संघटनेने यावेळेला जलाभिषेक केलाय। दरम्यान कार्यकर्त्यांनी राजमाता जिजाऊंना अभिवादन केलंय। जळगावच्या रिंगण गावातून बेपत्ता झालेल्या मुलाचा खर्चीजवळ मृतदेह सापडलाय। दरम्यान हत्या करणाऱ्यांना फाशी देण्याची मागणीसाठी कुटुंबाने रास्ता रोको आंदोलन केलंय। अहिल्यानगरमध्ये पदभरती थांबवणाऱ्या परिपत्रकाचा निषेध करण्यात आला। यावेळेला आंदोलकांनी परिपत्रकाची होळी केली आहे आणि तातडीने शिक्षक भरती सुरू न केल्यास आंदोलनाचा इशारा दिलाय।
बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होते. 47 शाळांची पटसंख्या 20च्या आत आहे. त्यामुळे 30 शिक्षकांचं निलंबन आणि 60 शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात शाळा सुरू झाल्याने शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी गर्दी केली आहे. तर शाळेच्या पहिल्या दिवशी पुस्तक आणि गणवेश वाटप करण्यात आलं आहे. मावळ पूल दुर्घटनेनंतर पुणे पालिकेला जाग आली आहे. कर्वेनगर इथल्या उड्डाणपुलाची पालिका अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. पूल धोकादायक नसल्याचा पालिकेनं दावा केलाय, तर काही छोट्या दुरुस्त्या यापुढे केल्या जाणार आहेत. खेड तालुक्यातील एनवली कुडोशी या ठिकाणी जगबुडी नदीवरील 70 वर्ष जुना पूल आता अत्यंत धोकादायक बनला. या पुलाने जवळपास 30 गावांना जोडले, परंतु अत्यंत खराब स्थितीत असलेला हा पूल सततच्या अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे कमकुवत झालाय. कोल्हापूर हद्दवाढ विरोधात ग्रामीणची जनता आक्रमक झाली. पुलाची शिरोली या ठिकाणी ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन केलं. ग्रामस्थ टाकीवरती चढल्यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बैठक घेत आहेत. त्यात हद्दवाढीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. याला विरोध करत 20 गावांनी आज कडकडीत बंद पुकारलाय. मागील 2 दिवसांपासून थैमान घालणाऱ्या पावसाने उसंत घेतली आहे. सध्या ऊन आणि पावसाचा लपंडाव सुरू आहे, त्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झालेत. दुपारी उन्हाचा चटका आणि काही वेळातच आभाळ भरून येत असल्यामुळे नागरिक संभ्रमावस्थेत आहेत. पुण्यात पर्यटन स्थळांवरती शुल्क आकारून प्रवेश दिला जाणार आहे. वन विभागाकडून नेमण्यात आलेल्या समित्यांना चौक्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तर धबधबे आणि नद्या अशा धोकादायक ठरत असलेल्या पर्यटन स्थळांवर दुरूनच वर्षा विहाराचा आनंद घेण्याची व्यवस्था केली जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासन खडबडून जागं झालंय. पालकमंत्री नितेश राणे यांनी तातडीची बैठक बोलवत जिल्ह्यातील पुलांचा आढावा घेतला. यातून धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्ह्यातील तब्बल 400 पेक्षा अधिक पूल नादुरुस्त आहेत, त्यामुळे या पुलांचा वापर करू नये असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. बांधकाम कामगारांना विविध मागण्यांसाठी इस्लामपूर ते सांगली पायी मोर्चा काढण्यात आलाय. विविध प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचा आरोप करत निषेध व्यक्त करण्यात आलाय. जळगाव पालिकेच्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलंय. 1.5 महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांवरती उपासमारीची वेळ आली आहे. तब्बल 500 कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्यामुळे शहरातील कचरा उचलण्याचं काम पूर्णतः ठप्प झालंय. यानंतर एक छोटासा ब्रेक, लगेच